साहेबांसारखं ज्यांनी महाराष्ट्रभर प्रबोधनाचं काम केले त्या असीमताई सकपाळ आज हा कार्यक्रम ऐकायला इथे आहेत. माझ्यानंतर त्याही बोलणार आहेत आणि आपण सगळे जमलेले निवडक मावळे. आज मी तुमच्या समोर मी फिरत बोललं चालेल ना? पुढे कॅमेरा वगैरे तुमचा पूर्ण कव्हर करता येईल? हां, ठीक आहे. मी आज आपल्या समोर एक नवीन गोष्ट सांगणार आहे, एक नवीन विषय सांगणार आहे. आपल्या सगळ्यांना असा प्रश्न पडलेला असतो की शिवाजी महाराज जन्माला यावे, पण ते शेजारच्या घरात, कारण ते शिवाजी महाराज जन्माला कसे आणायचे ही प्रोसेस आम्हाला कोणी सांगितली नाही. शिवाजी महाराज जन्माला आल्यानंतर त्यांना कसं घडवायचं ही प्रोसेस आम्हाला कोणी सांगितली नाही. आणि म्हणून आमची डेअरिंग होत नाही म्हणायची की शिवाजी महाराज आमच्या घरात माझ्या पोटी जन्माला यावेत. आता मी जे काय सांगतोय ते सगळं ऐकल्यानंतर या थिएटरमधलंच नव्हे तर या महाराष्ट्रातलं प्रत्येक कुटुंब असं म्हणू शकतं की आता शिवाजी जन्माला येतील आणि ते हक्काने माझ्या घरात जन्माला येतील. एवढं आपण छानपैकी करून घेऊ. म्हणून मी यावर्षी गॉड ऑफ द ग्रेट थिंग नावाचं एक पहिले मी पुस्तक लिहिलं होतं. तसं मी मदर ऑफ ऑल गुरु असं एक पुस्तक यावर्षी बाजारात आणतोय दसऱ्याला. मदर ऑफ ऑल गुरु म्हणजे प्रत्येकाला आई असते, प्रत्येकाला गुरु असतो, पण आईच गुरु आहे असे जगातलं एकमेव उदाहरण आहे आणि ते म्हणजे शिवाजी महाराजांची आईचं उदाहरण आहे. मग असं काय शिकवलं शिवाजी महाराजांना त्यांच्या आईने, ज्याच्यामुळे त्यांचा प्रवास शोभा ते शिवाजीराजे, शिवाजीराजे ते शिवाजी महाराज आणि शिवाजी महाराज ते छत्रपती शिवाजी महाराज असा लांबलचक प्रवास झालेला आहे. तो कशामुळे झालेला आहे, त्यांना काय शिकवलं, कशा प्रकारचं कोचिंग दिलं, कशा प्रकारचं मेंटरिंग केलं, हे सगळं आपल्याला सुद्धा समजण्याची गरज आहे. आणि म्हणून शिवाजी महाराजांना आम्ही जे बघितलं ना आतापर्यंत ते फक्त लढाया केल्या, युद्ध केलं वगैरे वगैरे अशा अनुषंगाने इतिहासकारांनी आपल्या समोर मांडलं. त्याच्यामुळे आपलाही घोटाळा तोच झाला. मराठी माणूस मारामारीतच पाहिला. कुठेही मोर्चा असो, कुठेही आंदोलन असो, झेंडे दांडे आणि मारामाऱ्या दगडफेकीत पहिलं कोणी येतं ना तर मराठी माणूस. कारण त्याला इमेजच अशी सांगितली शिवाजी महाराजांची. चौकात चौकात शिवाजी महाराजांचे पुतळे, शिवाजी महाराज चौकात, शिवभक्त चौकीत, पिढ्यान पिढ्या चालल्या. आम्ही व्हिजन आणि रिजन ह्याच्याबद्दल कधीच आम्हाला कोणी काय सांगितलेलं नाही. त्यामुळे शिवाजी महाराज व्यवस्थित समजून घेणं ही आमची राष्ट्रीय जबाबदारी आहे. आणि चुकून काय झालं, आम्हाला कोणीतरी असं सांगितलं की शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. साफ चुकीची गोष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या आईवडिलांची अशी अपेक्षा नव्हती की शिवाजी महाराज महाराष्ट्राचं आराध्य दैवत व्हावं. शिवाजी महाराजांच्या राजपुत्रेत त्यांच्या आईवडिलांनी माझ्या मुलाला तुम्ही काय म्हणावं हे क्लिअर कट लिहून दिलं आहे. आपण पाठांतर पण केलं आहे. चौथीच्याच अभ्यासक्रमात आपण बोलतो सुद्धा ते सगळं. प्रतिपद चंद्रलेखेव, वर्धिष्णूर विश्ववंदिता, शहाशृंग शिवशैष्या, मुद्रा भद्राय राजते. पण त्या पोराला जर विचारलं ह्याचा अर्थ काय आहे, तो म्हणे आमच्या बाईंना पण माहीत नाही. मी कुठून सांगतो, कारण बाई पण कुठेतरी डीएड बीएड करून आली असते, तिने पाठांतर केले असते, पुढचं तिला तरी काय माहीत असते. ती आपली पगारापुरतीच बोलत असते. प्रतिपदेच्या चंद्रासारखं शून्यातून, शून्य हेच भांडवल आहे. आपली पोरं काय म्हणतात नाही ते काय वडिलांना, मला दुकान टाकून द्या, मला गाळा टाकून द्या, मला धंदा सुरू करून द्या. आणि आयता हा गल्ल्यावर बसवायचा का? ज्याच्याकडे पैसाच नाहीये त्यालाच धंदा करता येतो हे समजून घ्या. पैशावाल्याला अक्कल आहे असं सांगता येत नाही, पण ज्याला अक्कल आहे ना त्याच्याकडे पैसा येतोच. बिल गेट्स कुठे श्रीमंत होता पहिला, वॉरेन बफे कुठे श्रीमंत होता, अंबानी तर पेट्रोल पंप पेट्रोल भरत होता. अशा अनेक उदाहरण आहेत ना. तसं शिवाजी महाराजांनी सुद्धा स्वराज्य 36,000तून सुरू केलं. वयाच्या 15व्या वर्षी आपली पोरं 10वी होतात. शिवाजी महाराज स्वतःची कंपनी उभी करतात, स्वतःचं राज्य उभं करतात. 36,000 रुपयातून, पॉकेट मनीतून. आई खर्चायला पैसे द्यायचे, ते पैसे पिक्चरला नव्हते जात, इकडे तिकडे जात नव्हते, ते लोक गोळा करणे. आणि म्हणून मगाशी डॉक्टर राजेश यांनी जे सांगितले ते महत्त्वाचं आहे. काय, तुम्ही पैसे हे ध्येय ठेवलं तर कंपनी उभी करता येईल. मला वाटतं सूत्रसंचालकांनी सांगितलं, पैसे ध्येय ठेवलं तुम्हाला कंपनी उभी करता येईल, तुम्ही माणसं हे ध्येय ठेवलं तुम्हाला साम्राज्य उभं करता येईल. आणि म्हणून शिवाजी महाराजांनी माणसांवरती फोकस केला, माणसांवरती इन्व्हेस्ट केला आणि मग स्वराज्य घडलेलं आहे. ते कसं घडलं ते मला थोडक्यात सांगण्याची माझी जबाबदारी मला वाटते. 36,000 रुपयातून सुरू आणि 50व्या वर्षी शिवाजी महाराजांचा टर्नओव्हर किती आहे, रेव्हेन्यू किती आहे ॲन्युअल, 3,48,000 कोटी रुपये. 36,000 ते 3,48,000 करोड रुपये. 422 किल्ले, स्थावर जंगम प्रॉपर्टी वेगळी, 3 लाख लष्कर वेगळं,
त्यांच्याकडे अंबारखान्यात जवाहीर वगैरे हे ते सगळं असेल ना, ते सगळं वेगळं. एवढी संपत्ती सगळी कशामुळे उभी राहिली? उद्योजकता असल्यामुळे. म्हणून शिवाजी महाराज ज्याला कळले तो मराठी माणूस स्वतःचा उद्योगधंदा करेल, आणि ज्याला कळले नाही तो आपला सकाळी 8ची ट्रेन पकडेल, कल्याणपासून, कर्जतपासून, अंबरनाथपासून लटकेश, धक्केश, फ्री मसाज चाललाय घामाघूम होत. इकडून ट्रेन पकडली, परत संध्याकाळी तिकडून चाललाय. अरे किती दिवस लटकायचं, किती दिवस लटकायचं? अरे बदला ना काहीतरी. आणि डोक्यावर खर्च करायला तयार नाही. डोक्यावरच पडलेली लोक ना, कशी काय डोक्यावर खर्च करतील? मला अशीच वाटतं, मैत्रिणीबरोबर 700 रुपयाचा पिझ्झा खाणारे लोक आहेत, बायको बरोबर 1000 रुपयाचा पिझ्झा खाणारे लोक आहेत, पण बायको बरोबर एखादं 2 रुपयाचं पुस्तक वाचणारे लोक पैदाच झालेले नाही. तुम्ही पुस्तकाची किती किंमत ठेवा, पुस्तकाची किंमत 2000 ठेवा तरी म्हणतात महागे, तुम्ही 200 ठेवा तरी महागे, 50 रुपये ठेवा तरी महागे. मी तर काय असे महाभाग शिक्षक बघितले की 5 रुपयाच्या पुस्तकावर सुद्धा त्यांनी डिस्काउंट मागलेला आहे. केवढा मोठा वैचारिक दुष्काळ आहे. आणि हा मास्तर आहे, हा पोरांना काय शिकवत असेल असा मोठा प्रश्न आहे. शिवाजी महाराज एवढे मोठे कसे काय झाले? आपल्यासमोर प्रश्न आहे. कोणी आपल्याला आजपर्यंत डिस्कस केलं नाही. ती माझी जबाबदारी आहे, कारण माझा आडनाव जाधव आहे आणि हे मीच सांगू शकतो. दुसरे कोणी सांगायची काही शक्यता नाही बरं का. नाही तर आतापर्यंत बरेच झाले, याच्या पुढे होणार आहेत, पण त्याचा तो घास नाही ना, त्यांची कॅपॅसिटी नाही ती. त्याच्याबद्दल मी बोलणार नाही. शिवाजी महाराजांनी जे सगळं स्वराज्य उभं केलं त्याला 4 गोष्टी जबाबदार आहेत. नंबर 1, तुम्ही कुठलाही उद्योगधंदा करायचा म्हटला तर त्याला हा फॉर्म्युला लावून बघायचा. आपलं सगळं रिसर्च असतं बरं का, त्या रिसर्चमध्ये बरोबर आपण टाकत असतो. कारण शिवाजी महाराज ही बाजू पक्की माहीत असल्यामुळे ती मॅनेजमेंटच्या कुठल्याही तत्वात मला स्पष्ट बसवता येते. म्हणजे मी साचा घेऊन फिरतो, मोल्डिंग माझ्याकडे आहे, त्याच्यात तुम्ही काही बसवू शकतो. 4 गोष्टी आम्हाला समजून घ्यायला लागतील जर शिवाजी महाराज कसे घडले हे समजून घ्यायचे असतील तर. शिवाजी महाराजांनी स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य ही कन्सेप्ट दिली. तुम्हाला मोठं व्हायचे, नोकरीतून मोठं होता येत नाही. नोकरी करणारा जास्तीत जास्त 1 BHK फ्लॅट घेऊ शकतो, 1 बायको करू शकतो. नाही, एकच करावी. मी कुठे 1 BHK फ्लॅट घेऊ शकतो, 1 बायको असू शकते, 1 मुलगा असू शकतो. दुसऱ्याची कॉस्ट त्याला परवडूच शकत नाही, झेपणारच नाही, आणि शाळा एवढ्या महाग झालेल्या आहेत. आणि लईतलई रिटायर होताना तो एखादी गाडी घेऊ शकतो. याच्या पुढे नोकरदाराचं टेन्शन जातच नाही. बघा ना, खूप पैसे लोक कमवतात, रिटायर झाले की दवाखान्यात जातात. मग अशी सांगितले की नाही, कशाला पाहिजे एवढे पैसे? त्यामुळे मराठी माणूस तर आपलं सुखानेच जगतो. एवढं कशाला पाहिजे? आहे त्यातच बरं आहे, आपलं चाळीतच बरं आहे आपला. कारण चाळीत लोक एकमेकाशी शेअर करतात, फ्लॅटमध्ये करत नाही. हा फ्लॅटमध्ये जाणारच नाही. आणि आपले लोक धंदा पण करतात ना, ते धंद्यावर पाठी लावतात असे. आमची कुठेही शाखा नाही, सरळ सांगा आमची लायकी नाही. मॅकडोनल्डवाला आहे किंवा बाकीचे सगळे लोक येतं 240, 150, 200 देशांमध्ये कारभार करतात, आणि तुम्ही म्हणता आम्हाला वेळच मिळत नाही, आमची दुसरी शाखाच नाही, निघण्याची शक्यताच नाही. वेटर पासून, कंपाऊंडर पासून, हमाल पासून ते कॅशियर पासून ते मालकापर्यंत सगळा पठ्ठ्या तू एकटंच सांभाळतोस. मरशील ना ते मोजता तू. टेलर मशीन सुद्धा लावत नाही रे ऑफिसमध्ये, की पैसे मोजायला आपण कशाला हात खराब करायचे, मशीन मोजेल नाही. कॅमेरे पण लावत नाही, सगळं हात सुद्धा बघतो. मासे पण हेच मारतो. आणि गल्ल्यावर बसून पेपर वाचण्याची मराठी माणसाला लय खास सवय, खुमखुमी. गल्ल्यावर बसल्यावर कस्टमरला वाच, पेपर वाचत बसू नको. कस्टमरला काय पाहिजे हे सगळं समजून घे. शिवाजी महाराज कसे मोठे झाले तर त्यांनी नोकरी न करता, माझ्या वडिलांना परिस्थितीमुळे नोकरी करावी लागली, मी नोकरी करणार नाही, मी स्वतःचा उद्योगधंदाच करीन. आणि मग शिवाजी महाराजांनी स्वराज्य ही संकल्पना आपल्याला दिली. स्वतःचं राज्य उभं करायचं. कसं स्वतःचं राज्य उभं करायचं? त्याला 4 स्टेप्स आहेत, त्याला 4 फॉर्म्युले आहेत. नंबर 1, प्रॉफिट मार्जिन. तुम्ही कुठलाही धंदा करायला गेला तर पहिले हे समजून घ्या, त्या धंद्यात मार्जिन किती आहे, मार्जिन कसं आहे. काही व्यवसायांमध्ये मोठं भांडवल लागतं, मोठं मार्जिन असतं. काही धंद्यांमध्ये छोटं भांडवल लागतं, छोटं मार्जिन असतं. मग आपली उडी कुठं असते माहिती का? बडा भांडवल बडा मार्जिन. लेकिन तू झोपड़ी में पैदा हो गया, ये क्यों बोलता है? तेरा बाप तेरे को इतना पैसा दे नहीं सकता है. तू कोई बैंक में जाएगा तो बैंक वाला बोलेगा पहिला तेरा इनकम का प्रॉपर्टी बता, तुझ्याकडे मॉर्गेज ठेवायला का आहे का, तुझा इन्कम सोर्स का आहे का. म्हणजे जर एखादा माणूस असा जर स्लीपर घालून गेला मर्सिडीज बेंचच्या शोरूम मध्ये तर ती रिसेप्शनिस्ट त्याला हाकलून देते. आज असा म्हटला नाही ऐसे ही देखने आया था मर्सिडीज की कॉस्ट क्या होती है, तर इसकी कॉस्ट मालूम पड़ जाती है. काही बिल्डर असे तर
आमच्या पुण्यामध्ये काही बिल्डर असे येतं की त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं ना की त्यांची ती रिसेप्शनिस्ट आहे ना, तुम्हाला फ्लॅट वगैरे पहिले दाखवत नाही, रेट वगैरे काय सांगत नाही. ती पहिली ही विचारते की तुमचं ह्याच्या अगोदरचं घर कितीचं आहे आणि नंबर 2 तुमच्याकडे गाडी कोणती आहे. ह्याची उत्तरं जर तुमची गेली 1 RK आहे आणि आल्टो आणली नॅनो आणली, ते सगळं सांगतात चहा प्या आणि खाली उतरा. डोंट वेस्ट आवर टाइम. हे कशावर कळलं त्यांना मार्जिन कळतं ना की हे ते सोंग लायकीचं आहे का नाही आहे. आमचा एक मित्र जपानमध्ये गेला, तर मॉलमध्ये फिरून आला, काही घेतलं नाही, घरी आला, त्याला पोलीस आले पकडायला आणि 7,000 रुपये दंड घेतला. तर काय म्हणले माहिती का की जपान सारख्या देशामध्ये असं मॉलमध्ये टाइमपाससाठी फिरायला परवानगी नाही. तो म्हणला आमच्या देशात आम्ही दररोज जातो. नाही, तुमचा देशच त्या लायकीचा आहे की तुम्ही काय खरेदी नाही केली तरी मॉलमध्ये तुम्ही फिरून येऊ शकता. प्रॉफिट मार्जिन मला सांगायचे, तेरा बाप तेरे को बडा मार्जिन का धंदा दे नाही सकता की तेरा बाप लँडलॉर्ड नाही आहे. आणि ज्यांच्याकडे जमीन होते त्यांनी फुकून ऑलरेडी संपवल्या, त्यामुळे तुम्हाला काही शिल्लक राहणार नाहीये. मोठा बिझनेस, मोठा धंदा असेल तर मोठा मार्जिन असतं, पण पहिल्या स्टेपवरती आपण तसा विचार करायचा नाही. छोट्या मार्जिनचा विषय आपण घेऊ शकतो, ज्याच्यात कमी मार्जिन आहे पण कमी भांडवल आहे. पण त्या भांडवलातून, त्या मार्जिनमधून काय होतं, ज्यावेळी भारत पाकिस्तान फाळणी झाली, एका रात्रीत सिंधी लोक निर्वासित झाले. ते मुंबईमध्ये आले, पुण्यामध्ये आले, उल्हासनगरला आले, पिंपरी चिंचवडला आले. त्यांच्याकडे काही भांडवल नव्हतं म्हणून त्यांनी घरी आपण बटाट्याचे वेफर बनवतो की नाही, तशा बॉबे बनवल्या. 5 पैशाला एक बॉबी. आणि त्या बॉबे त्यांनी हायवेला इकडे तिकडे विकल्या. बॉबे विकल्या, मग दूध गोळ्या विकल्या. तुम्हाला जे दूध गोळ्या बॉबी हे प्रोडक्ट दिलं ना, ते सिंधी लोकांनी दिलं. कमी भांडवलात, घरच्या भांडवलात त्यांची माणसं, त्यांच्या बायका बनवायच्या आणि त्यांची पुरुष मंडळी, लहान पोरं विकायची. आज अख्खी पिंपरी चिंचवड त्यांनी खरेदी केली आहे आणि मराठी माणूस तिथं वॉचमॅन आहे. सलाम शाह. भांडवल छोट आहे, मार्जिन छोट आहे, पण रोलिंग जास्त आहे. शिवाजी महाराजांच्या आयुष्यामध्ये पण हा प्रकार आहे. भांडवल छोट आहे. शिवाजी महाराजांच्या समोर मार्जिनचे 3 प्रकार आहेत. एक, युद्ध करणे, मोठं भांडवल, मोठी लढाई, मोठा नुकसान आणि फायदा. म्हणजे इकडून सैन्य 1 लाख, इकडून सैन्य 1 लाख, 5-50 हजार मारले गेले, मग विजय मिळाला. मोठं भांडवल, मोठा नफा पण मिळू शकतो. 1 नंबर, महाराजांनी फुली मारली, मला युद्ध करायचं नाही. मार्जिन कमी असलं चालेल, पण मला माझी माणसं मारता कामा नाहीत, कारण माझ्याकडे ऑलरेडी माणसं कमी आहेत. भारतामध्ये कसं ऍक्सिडेंट झाला, कोण कोणाकडे बघत नाही का, ऑलरेडी जास्त लोक आहेत, मदत करायचा प्रश्नच येत नाही. नंबर 2, युद्ध करायचं नाही. म्हणजे महाराजांच्या मार्जिनचे 3 टप्पे सांगतोय. नंबर 1, मला युद्ध करायचं नाही. नंबर 2, मोहीम. मोहीम म्हणजे काय, जायचं, शत्रूला त्रास द्यायचा नाही, मस्तपैकी 2-4 दिवसात आपला कार्यक्रम आटपायचा आणि परत यायचं. असाच एक कार्यक्रम तुम्हाला सांगतो. शिवाजी महाराजांना त्यांच्या गुप्तहेर खात्याने बातमी दिली, सुरतेमध्ये प्रचंड पैसा आहे, अगणित पैसा आहे. महाराजांनी रिपोर्टिंग तयार केलं. स्वतः महाराज सुरतेला गेले. 2 महिने स्वतः महाराजांनी वेषांतर करून तिथं राहिले आणि मग 4 महिन्यानंतर छापा टाकला. मोगलांवर पडणारे बहुतेक छापे जानेवारीत पडायचे. जसं आपल्याकडे 31 मार्चला इन्कम टॅक्सचं असतं की नाही काम, तसं शिवाजी महाराज इन्कम टॅक्स घ्यायला जानेवारीत जायचे. कारण मोगल काय करायचे माहिती आहे का, जानेवारीमध्ये सगळे पैसे दिल्लीला पाठवायचे जमा करून. मग तुम्ही जमा करो, मी डायरेक्ट कारवाई करतो, तुम्ही सगळं जमा करा वर्षभर, मी बघतो पुढे काय करते. महाराजांना बातमी मिळाली, महाराज स्वर्धेवरती गेले. 6 जानेवारी 1663 ते 10 जानेवारी 1663, 4 दिवसाची मोहीम. सुरतेवर छापा पडला. महाराज परत आले तिकडून. त्यांच्या सीएला विचारलं, पैसे किती मिळालेत आपल्याला. सीएने सांगितलं, महाराज आपण 4 दिवसात एवढे पैसे गोळा केलेत, ते मोजायला आपल्या 600 कर्मचाऱ्यांना 14 महिने लागत आहेत. याला म्हणतात मार्जिन, याला म्हणतात मार्जिन. मोहीम करोड रुपये काही दिवसामध्ये मिळतात आणि छापा सुरतेसारखा छापा असतोय. आणि म्हणून महाराजांच्या आयुष्यामध्ये फक्त 4 लढाया आहेत, त्याच्यापेक्षा जास्त मोहीम आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त छापे. सुरतेवर छापा, कारंजावर छापा, पसरूरवर छापा, जालन्यावर छापा, जुन्नरवर छापा. अरे मराठी माणसा कुठलाही धंदा कर, फक्त एवढाच शब्द लक्षात ठेव, छापा. जातात तिकडे छापा. लक्षात आलं का. युद्ध करायचं नाही, मोहीम कमी करायची आणि छापे जास्त टाकायचे. म्हणजे मोठा धंदा असो, छोटा धंदा असो, काय असेल, मार्जिन काय असो, पण त्या धंद्यातून तुम्हाला एवढे पैसे मिळाले पाहिजेत की तुम्हाला मोजता मोजता तुमचं आयुष्य संपलं पाहिजे. आपलं काय होतं माहिती का, किती मिळणार हे टेन्शन घेऊन आपलं आयुष्य गेले. 30 वर्ष सर्व्हिस करते, 15 लाख रुपये मिळाले, एक घर घेतलं, ह्याचा विषय संपला. काय ह्याने कमवलं आयुष्यातून, काही नाही. म्हणून
महाराजांचे हे मार्जिनचे 3 मार्ग होते. युद्ध, कमी पैसा आहे, नाही म्हणताय. मोहीम, कमी पैसे मिळत आहेत, जास्त वेळ जातोय, नाही म्हणताय. मग काय पाहिजे आम्हाला? छापा, जाईल तिकडं छापा. हा पहिला सिद्धांत आहे. आणि म्हणून महाराजांनी आयुष्यामध्ये लढाया करायच्या भानगडीत पडले नाही. अगदी आग्र्याला शिवाजी महाराज गेले ना, तर तिथे औरंगजेब काय करू शकतो हे महाराजांना माहिती आहे. पण तरी महाराज फक्त 3000 लोक सोबत घेऊन गेलते. कारण महाराजांना हे माहिती आहे की मी जे 3000 लोक सोबत घेऊन जातोय ना, ते इक्वल टू 100 आहेत. एक माणूस इक्वल टू 100 आहे. म्हणजे औरंगजेबाच्या 3 लाख सैन्याला हे 3000 पुरेसे आहेत. आणि सिद्ध करून दाखवलं की नाही. आग्र्यातून महाराज आले, हातावर तुरी दिल्या. त्यावेळी शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या हातावर तुरी दिल्या. आता आपल्याच लोकांनी आपल्या हातावर तुरी दिल्या. चाललाय मोर्चा, आंदोलन चालेल, संप चालू आहे. शेतकऱ्याला भाव मिळाला पाहिजे. शेतकरी शिवाजी महाराजांच्या डोक्याने कधी चालतच नाही हो. ज्या माणसांनी रयत जगवली, शेतकरी जगवला, ती माणसं शिवाजी महाराजांचं चरित्र वाचत नाही, ते वाचणारच नाही. म्हणून ते वाचत नाही. नंबर 1 मला सांगायचं होतं मार्जिन. कुठल्याही धंद्यामध्ये मार्जिन. शिवाजी महाराजांचं स्वराज्य 35 वर्षात एवढं मोठं का झालं? तर शिवाजी महाराज युद्ध करत नव्हते, मोहिमा जास्त करत नव्हते, ते छापे जास्त टाकत होते. तसं आपण सुद्धा छापे टाकले पाहिजे. आपण धापे टाकतोय, आता नुसते धापा टाकतोय. महाराज सांगताय छापा टाक, हे धापा टाकतंय. ते म्हणताय छापा टाक, हे धापा टाकतंय. 8 लाख कल्याणची ट्रेन, लटकेश इकडे, CST तिकडून परत 5:30 पकडतोय, तिकडे धापाच टाकतंय. अरे तुला छापा टाकायला सांगितलं. ज्यावेळी मला काही मुलं मिळतात ना, ते म्हणतात मी CA करतोय. अरे कशाला दुसऱ्याच्या बापाचे पैसे मोजायचे धंदे करतो? तू स्वतः एवढे कमव की तुझे पैसे मोजाय दुसऱ्यात ठेव. मी CA करतोय. डॉक्टर, वकील, इंजिनियर, माझ्या दृष्टिकोनातून हे बरबाद धंदे. DED, BEd, MBA ते मेले, काय उपयोग नाही. डेड म्हणजे DED, बेड म्हणजे फक्त बेड पुरतच आहे. बेड. MBA मस्त बसून आराम, नोकरीच मिळत नाही तर करेल काय? हे डिग्रीचा काय उपयोगच नाही. मला पहिला मुद्दा क्लिअर झाला. मला मार्जिन, कुठलाही धंदा केला त्यात मार्जिन पाहिजे. शिवाजी महाराजांचं स्वराज्य का वाढलं? मार्जिन हा फॅक्टर पहिला आहे. नंबर 2 स्कोप, स्कॅलेबिलिटी. कुठलाही धंदा तुम्हाला निवडायचा तो निवडा, त्याच्यात तुम्हाला भविष्य बघितलं पाहिजे. आज धंदा चालणार आहे म्हणून बघू नका, पुढे भविष्य त्याला आहे की नाही हे तुम्ही बघितलं पाहिजे. ऍपल असेल, मायक्रोसॉफ्ट असेल, या सगळ्या कंपन्या स्कॅलेबिलिटी म्हणजे भविष्य काय त्या धंद्याला, स्कोप काय हे बघतात. ज्यावेळी शिवाजी महाराजांच्या लोकांनी विचारलं, महाराज आपण 1 किल्ला घेतला, 2 किल्ला घेतला, 3 झाले, 4 झाले, 400 झाले, कोणी थांबायचंय? आपण कुठं थांबायचंय? नाही थांबायचं. का थांबायचं नाही? कारण आपला स्कोप काय आहे? आपला स्कोप आहे अहद तंजावर, तहद पेशावर. जेवढा संपूर्ण हिंदुस्थान एकत्र अखंड होता ना, तोच हिंदुस्थान परत उभा करणं हे आपलं स्वप्न आहे. म्हणून महाराष्ट्र जिंकला, मध्य प्रदेश जिंकला एवढं थांबू नका. तुम्ही कावेरीच्या पल्याडपर्यंत आणि तंजावर म्हणजे यमुनेच्या पलीकडेपर्यंत तुम्ही गेलं पाहिजे. अख्खा भारत तुम्ही जिंकला पाहिजे. आणि शिवाजी महाराजांच्या मराठ्यांनी शिवाजी महाराजांचे स्वप्न पूर्ण केलं बरं का. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर 35 वर्ष दिल्लीवरती भगवा झेंडा फडकत होता. जेवढा मोगलांचा प्रदेश होता तो सगळा मराठ्यांनी जिंकून टाकला. म्हणजे आपल्या राजाचं स्वप्न पूर्ण केलं. आणि आज त्या मुंबईमध्ये मराठी माणूस काय करतो? काय करतो? लटकेश. स्वतःची ट्रेन असली पाहिजे, स्वतःच्या गाड्या असल्या पाहिजेत, स्वतःचे धंदे असले पाहिजेत. हे न करता कुठतरी कोणाच्या दुकानात झाडू मारते, काही चपराशाच्या हमाल्याच्या नोकऱ्या करतात, काय काय उद्योग करतात. अरे काहीतरी शिका. आपण आपल्या फक्त जय महाराष्ट्र म्हणताना असं परगड्या फुल ताणाच्या फुलत्यात. पुढे काय साहेब आहे का पुढे नोकरी? माझ्या पोराला जरा चिटकवा. सोडून द्या हे धंदे. नुसतेच हानामाऱ्या बरगड्यात जय महाराष्ट्र करा, कष्ट खा, उष्ट पान असत. किती दिवस चालणार आहे? बंद करा हे सब. शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आराध्य नाही, विश्ववंदित आहे. विश्वाचा उद्धार करणारा माणूस आहे. आपण सुद्धा कुठलाही धंदा करा, त्याचा स्कॅलेबिलिटी, त्याला स्कोप, भविष्य काय याचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून शिवाजी महाराजांचं युद्धतंत्राचा अभ्यास करून व्हिएतनाम स्वतंत्र झाला. जगातले जवळपास 110 देशांना स्वातंत्र्य मिळवून दिलं शिवाजी महाराजांच्या गुरिल्ला वॉर या तंत्राने. अमेरिकेमध्ये वेस्ट कोस्ट नावाचं एक रिसर्च सेंटर आहे आणि त्याच्यामध्ये शिवाजी महाराजांच्या गनिमी कावा ह्या युद्धतंत्रावरती अख्खी सिलॅबस आहेत. आणि भारतात फक्त 4थीत शिवाजी महाराज शिकवले जातात. म्हणून भारतात गुलामच पैदा होणार आहेत, शिवाजी महाराज पैदा होणार नाहीत. ज्या दिवशी भारतामध्ये KG to PG शिवाजी महाराज शिकवले जातील, शिवचरित्र शिकवलं जाईल, तेव्हा हा भारत महासत्ता होईल. अन्यथा शक्यता नाही, विचारच दिस राहील. अरे शिकवतात काय माहिती का? A for apple, B for ball
हा, सी फॉर कॅट आणि डी फॉर रेडीचे डॉग. आता डॉग व्हायला शिकवलं, त्याला लाईन व्हायला शिकवलं का? त्याला वाघ व्हायला शिकवा ना. हे मांजरं येतं, मांजरं शिकवणारी पण, अभ्यासक्रमवाली पण आणि शिकणारी पण. काही अभ्यासक्रमातच दम नाही, अभ्यासक्रमच पुचाट असेल तर मग विद्यार्थी कुठून सुसाट होणार आहे? शक्यच नाही. लईत लय विद्यार्थी झालेच तर सैराट होतील, दुसरं काय होणार तेव्हा? सैराट नाही. असंच कॉलेजचे चांगले मार्क सोडायचं आणि वडापावचं दुकान लावायचं. परशाच्या नशिबी काय आलं तर वडापावची गादी, आरशीच्या नशिबी काय आलं तर एवढा बापाचा बंगला बिंगला सोडून. अक्कल घाण ठेवली की असलीच उद्योग होतात ना. बापाने चांगलं स्थळ बघून दिलं असतं ना, पण नाही. प्यार अंधा होता है ऐसा नहीं है, अंधे लोग ही प्यार करते असं मला म्हणायचे. खुळी ते येड्याचं उदाहरण दाखवलं ना मग. अशी एक येडं 22 वर्ष ताजमहल बांधत बसलं होतं. 22 वर्ष आणि दुसरं काम म्हणत नाही का? म्हणून औरंगजेबाने त्याला कैदेत टाकलं. मला एकदा बायको म्हणली, बघा शहाजहाननी ताजमहल, म्हणलं त्याला 800 होत्या. नंबर 1. नंबर 2, ती मेल्यावर आठवण म्हणून ते बांधलेलं आहे. तुझं काय? ती म्हणली आय अंडरस्टूड बोथ कन्सेप्ट इज ओके. म्हणून तुलना दुसऱ्याशी करायची नाही. कुठलाही धंदा करा, फार वडापाव विकण्याचा धंदा असेल तरी चालतो, पण त्याला स्कोप पाहिजे आणि तो स्कोप आपण तयार करायचा असतो. म्हणजे आजोबा पण वडेच तळत होता, बाप पण वडेच तळतोय आणि पोरगा पण वडे तळतोय. नाही, अरे सिस्टीम लाव. आजोबांनी वडा तळायचं दुकान टाकलं, बापानी वडा बनवायची मशीन टाकली पाहिजे आणि पोरांनी ते वडे एक्सपोर्ट होण्याची यंत्रणा उभी केली पाहिजे. याला म्हणतात स्कोप. नाही तर आमची काय आहे, तिथेच गाडी अजून वडापावची गाडी. आजोबा पण तिथेच होता, असे मळलेलं बनियन घालून असं रुमाल मारतोय, इकडे माश्या मारतोय. बाप पण तेच करत होता, पोरगा म्हणतो का स्कोपच बघितला नाही. आणि नाही म्हणे आम्हाला 400-500 रुपये दिवसाला सुटतात. अरे 3 पिढ्यात तोच उद्योग करतोय, 400 रुपये कमवतोय. अरे 400चे 4000 व्हायला पाहिजे. पिढी वाढली, अनुभव वाढला, पैसे वाढायला पाहिजे. ह्याचं रिव्हर्स मार्जिन आहे. असं करू नका. त्या धंद्यामध्ये कुठलाही करा, त्याला स्कोप पाहिजे. पान पसंत नावाची गोळी आहे 50 पैशाची, त्यांचा वर्षाचा टर्नओव्हर आहे 900 कोटी. एक माणूस वडापाव विकतो, तो फोर्ब्सच्या यादीमध्ये, तुम्हाला माहिती आहे का? नुसता वडापाव विकतो. 2 भाऊ आहेत, त्यांचं मॅकडोनल्ड नाव आहे, मॅकडोनल्ड. वडापाव विकणारे लोक फोर्ब्सच्या यादीचे. आणि आपलं वाटतं वडापाव म्हणजे किरकोळ आहे. काही लोक 20 रुपयाचे कोल्ड्रिंक विकतात, ते फोर्ब्सच्या यादीमध्ये, पेप्सी आणि कोकाला वगैरे वगैरे. मला दुसरा मुद्दा क्लिअर झाला. मला जो सांगायचा आहे, स्कोप पाहिजे. कुठलाही धंदा करा, त्याला स्कोप पाहिजे. 400 वर्ष हा देश गुलामीमध्ये सडला होता आणि लोकांना स्वातंत्र्याची उर्मी होती. म्हणजेच स्वातंत्र्य होण्याची इच्छा आहे. म्हणजेच देयर इज ए कस्टमर, देयर इज ए स्कोप. तुम्हाला कस्टमर असेल तर तुमच्या धंद्याला स्कोप आहे. जर तुमच्याकडे कस्टमर नसेल, कस्टमर तयार करा. आपण कस्टमर मारतो. घ्यायचं असेल तर घ्या, बाबडे तुमचा धंदा बंदच होणार आहे. तुम्हाला दुसऱ्या कोणाची गरज नाही. नम्रता नाही, काय नाही लेणे काय तो लो चलो आगे. काय गुजराती मारवडे असं म्हणतं का? अरे आलं कस्टमर की पहिले ते चहा पाजतंय. आणि मराठी माणसं लय भावनिक, त्याने आपले चहा पाजला, काहीतरी घेतलंच पाहिजे आणि ते घेतच. म्हणजे त्यांनी 2 रुपये इन्व्हेस्ट केले तुमच्यावरती आणि ते आलं की असं रॉयल ट्रीटमेंट देतंय. भाभी जाओ, अण्णा या, बापू या. ह्याच्या पोरांनी कधी अण्णा म्हटलेलं नाही. हे म्हणतंय त्याला, अण्णा या, बसा बापू बसा. लगेच बापू हवेतच नाही. इथं खरं बस्ता बांधायला अख्खे लोक जातात बरं का लग्नाचा पोराचा. ज्याला मीटर कशाला म्हणतात, कॉटन कशाला म्हणतात हे माहित नाही, ते पण म्हणते अच्छा दिखाव, चांगलं दाखवा, कपडे अजून चांगले दाखवा. परिस्थिती काय होते, ते बस्ता म्हणजे ते पैसे पेड केल्यावर पोरीचा बाप आयुष्यात उठतच नाही, बस्ताच राहतो, त्याला बस्ता म्हणतात. एवढे कपडे खरेदी करतात. स्कोप बघा. अरे ही मोठी लग्न करणं सोडून द्या, छोटी लग्न करा. तेच पैसे पोरीच्या नावावरती इन्व्हेस्टमेंट म्हणून देऊन टाका. लग्न मोठं करून लोक ओरडण्यापेक्षा तुमच्या नावाने 1 फ्लॅट पोरीला देऊन टाका की जर ह्याची MBA ची नोकरी गेली किंवा हे मास्टरकी करते, उद्याचं बेरोजगार झालं तर पोरीला राहायला हक्काचं घर असेल. वराड्यांची कशाला काळजी करताय? जी जात वराडण्यासाठी जन्माला आली त्याला वराड म्हणतात. त्याची काळजी करू नका, त्याचं रान सोडून द्या. स्कोप, धंद्याला स्कोप बघा. नंबर 3, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. कुठलाही धंदा करा त्याच्यात स्पीड ऑफ मार्जिन असलं पाहिजे, म्हणजे स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन पाहिजे. काही धंदे असेल की वर्षाला एकच प्रोडक्ट विकलं जातं, काही धंदे असेल महिन्याला एकच विकलं जातं, काही धंदे असेल दिवसाला एकदा विकलं जातं, काही धंदे असेल की दिवसात विकलं जातं, काही धंद्यांमध्ये तासाला ती वस्तू विकली जाते. तुम्ही जो धंदा निवडणार आहे त्याच्यात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन काय आहे हे महत्वाचं आहे. गोळीच असेल पण ती गोळी लोक अनेक वेळा घेतात.
पेप्सी, कोकोकोला, वडापाववाला, मॅकडोनल्डवाला हे मोठे का झाले? त्याच्यात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. कारण माणूस एकदा वडापाव खाऊन गप बसत नाही, एकदा पेप्सी खाऊन गप बसलेले नाही. दारूवाले का मोठे झाले? विजय मल्ल्या का मोठा झाला? स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे की माणूस दररोज, आपला मराठी माणूस तर दर रविवारी शांतता प्रिय, अहिंसावादी, असा रोडला बाजूला दुकान असते, गटराच्या बाजूला, कचऱ्याच्या पेटीच्या बाजूला, तिथं लाईनी उभा असतो, काळी पिशवी घेतो, मस्तपैकी घरी जातो, आणखी सप्लिमेंट काहीतरी घेतो, इकडे सॉलिड झालं, नंतर लिक्विड घेतो आणि मग घरी जातो. त्याच्यामुळे दारूचे लोक सगळे श्रीमंत आहेत. काय म्हणजे दारूच्या धंद्यावाले सगळे श्रीमंत आहेत. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. किंवा कळलं असेल तुम्हाला काळी पिशवी म्हणजे काय असते बघा. हे असे हुशार कावळे की नाव न घेता सुद्धा वस्तूचं कळतंय की ह्याला काय म्हणायचंय. हा, अगदी शिस्तवर का 11 वाजता उठणार, 12 वाजता लाईनीला उभं राहणार, 4 वाजेपर्यंतचा कार्यक्रम चालणार. झोपेतून उठसपर्यंत त्याला कळतंय आता उद्या बॉस आपल्याला टार्गेट उद्या सोमवारी परत ऑफिस चालू होते. नोकरदार माणसाचा शनिवार खूप मजेत असतो, रविवार झोपेत असतो आणि सोमवारी पिंगत उठतो. दुसरं काहीच नसते. असं हप्त्याभरात कधी 60 वर्षाचं झालं आणि कधी यमसदनी गेलं लगेच फोटो दिसतो, वैकुंठवासी, शुभेच्छा. आयुष्यात काही कमवलेलं नसते, वैकुंठवासी. खाली होता तोपर्यंत थोबाडवासी. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन पाहिजे. तुम्ही बाजीराव मस्तानी बघितला, तुम्हाला स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन सांगतो. ती मस्तानी मदत मागायला आली आणि बाजीराव मदत करत नव्हता. तसाही बाजीराव दुसऱ्याला मदत करेल तो बाजीराव कसा? आपण बाजीराव असेच आहोत ना, कोणाच्या उपयोगाला यायचं नाही. पण मला घरात नाही जाणार, मला बाजीराव म्हणा, अशी आपली मराठी लोकांची मोठी पद्धत आहे. आणि काही लोकांना राहायला घर नाहीत पण गाडी घेऊन फिरतात. ते सांगतात माझं बूट 3000चं आहे आणि माझं कपडे 5000चे. अरे हो हो, तू बाहेरच्या कपड्यांबद्दल बोलतोय, मी आता सांगू नाद नाही करायचा. काय दाखव, काय नाही, कुठली श्रीमंत दाखव तुम्ही. ते मस्तानीला विचारतो यहाँ से वो दूरी कितनी है, तर मस्तानी सांगते 5 दिन लगेंगे. बाजीराव काय सांगतो, ऐसा दुश्मन को सोचने दो, हम ये दूरी 2 दिन में तय करेंगे. याला काय म्हणतात? स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. शिवाजी महाराज सुरतेला एका आठवड्यात पोहोचले आणि दुसऱ्या आठवड्यात रिटर्न आले. याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. मोगलांचं काय व्हायचं माहिती का? 30 किलोमीटर चालले की धापा टाकायचे. आणि मराठ्यांनी एकदा घोड्यावर बसले ना, 130 किलोमीटर पर्यंत घोडा थांबणेच नाही. नॉनस्टॉप मुंबई पुणे तेव्हापासून आहे. नॉनस्टॉप एकदा गेअर टाकलं की डायरेक्ट मुंबई, मुंबईतून डायरेक्ट पुणे. हे मराठ्यांचं स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे. आणि म्हणून स्वराज्य वाढत 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 गेलं. मोगलांचं का नाही वाढलं माहितीये का? तुम्हाला उदाहरण सांगतो स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शनचं. जुल्फिकार खान वगैरे, बहादूर खान अशी मोठी मोठी नाव आहेत औरंगजेबाकडे. आणि मला वेळ थांबल्यावर थांबावर का, कारण माईला पण बोलायला द्यायचे, कारण आम्ही तिघं शेअरिंग मध्ये आहोत. तर औरंगजेब महाराष्ट्रामध्ये याला मोठे किल्ले आपल्याला मिळतील की नाही शक्यता नाही. आणि आपल्या लोकांना मोटिवेशन मिळावं म्हणून एक छोटासा किल्ला निवडला, नाशिकच्या बॉर्डरवरती रामशेज नावाचा. आणि त्याला वेढा घालायला बहादूर खान, जुल्फिकार खान असे एका पाठी पाठवले बरं का. एक औरंगजेब दिल्लीहून आग्र्याहून निघताना त्याच्या लोकांनी विचारलं, हुजूर या प्रोजेक्टला वेळ किती लागेल? तो म्हणला बस 6 महीने की बात है. मराठ्यांचे 300-350 किल्ले आहेत, सकाळी एक, संध्याकाळी एक, आज एक, उद्या एक, असं करून 6 महिन्यात प्रोडक्ट मोहीम संपवून टाकू. त्याला काय वाटलं? मातीची ढेकळ होती काही, सकाळी एक संध्याकाळी किल्ला जिंकायला. इथं आल्यावर त्याला कळलं की आपण वरून जे रिपोर्टिंग मिळालं ते वेगळं आहे आणि ग्राउंड रियालिटी वेगळी आहे. मग आपला राजगड पुरंदर असा किल्ला आपल्याला शक्य नाही, कारण शाहिस्तेखानाने नमुना बघितला होता. चाकणचा छटाकभर किल्ला 25,000 मोगलांना 56 दिवस लागले जिंकायला, पडत्या पावसात सुद्धा. मग आपल्याला दुसरं मिळणार नाही. त्यांनी रामशेज नावाचा एक छोटा किल्ला जिंकला. किती महिने लागले माहितीये का? 1 वर्ष, 2 वर्ष, 6.5 वर्षे गेली छटाकभर रामशेज जिंकायला. याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, व्हेरी स्लो. नंतर काय आलं? संभाजी महाराज पकडले गेले आणि रायगडला वेढा घालायला परत हा जुल्फिकार खान आला. जुल्फिकार खानाने रायगडची नाकाबंदी केली, रायगड पडला. बक्षीस म्हणून औरंगजेबाने सांगितलं, आता तो राजाराम महाराज ताराबाई हे तिकडं पळायला, कुठं? जिंजीला जा, जिंजीला वेढा घाल. किती महिने वेढा पडला माहिती का जिंजीला? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष, 8.5 वर्ष राजाराम महाराज आणि ह्यो बाहेर. याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. 6.5 वर्षात एक ट्रान्झॅक्शन. धंदा किती होईल यांचा? किती होईल? 8.5 वर्षात एक ट्रान्झॅक्शन. याच्या उलट मराठ्यांची पोझिशन बघा, स्वराज्याची पोझिशन बघा. शिवाजी महाराजांना माहिती मिळाली एखाद्या किल्ल्याची अमुक अमुक ठिकाणी, ओके. महाराज पहिले सगळे माहिती गोळा करायची, ती फिल्टर करायची, त्यातली वॉन्टेड अनवॉन्टेड अशी बाजूला करायची, सगळा प्लॅन बनवायचा.
मराठ्यांनी आयुष्यात कधीही असे घोड्यावरून गेले, शत्रूला सांगितलं यस वी आर कमिंग, वेलकम, वेलकम ड्रिंक नको, काय नको, डायरेक्ट तडाखाच. शत्रूला कधीही त्रास द्यायचा नाही, त्याला झोपून द्यायचं. मराठे डायरेक्ट जायचे, सोबत घोडी कमी, सोबत तलवारी कमी, पण शिड्या जास्त. शिड्या डायरेक्ट वर चढायचं. 30 फुटाचा तट असतो, 30 फुटाची तटबंदी असते. जायचं डायरेक्ट, शिडी लावायची, वर चढायचं, आतमध्ये गपचूप जायचं. किल्लेदार डायरेक्ट पकडायचा, चावी हातात दे, विषय संपला. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन ओनली 3 hours. तानाजी मालुसरेला सांगितलं सिंहगड पाहिजे, रात्रीचा गेला, पहाटे निरोप मिळाला, सिंहगड किल्ला ताब्यात आला. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन एका दिवसाचं. आणि मोगलांचं किती आहे? 6.5 वर्ष, 8.5 वर्ष. आणि मराठ्यांच्या इतिहासात बघा, मराठ्यांनी कुठल्याही मोगलांच्या किल्ल्याला वेढा घातला नाही. जो वेढा असतो तोच वेढा घालतो. मराठे वेडे नव्हते. जायचं, डायरेक्ट शिड्या लावायच्या, म्हणजे ब्रेक फ्री कार्यक्रम. जाहिरात नाही, मध्यंतर नाही, काय नाही. एकदा घुसणार, भगवाच दिसणार, विशेष क्लोज. घरून निघालाय, घोडाच राहिला, तलवारच राहिली, आम राहिला, घरून यादीच करायची. एवढे घोडे, एवढ्या तलवारी, एवढ्या शिडी, एवढ्या रस्सी आणि एवढेच लोक चढणार. आणि मारामारी करायचीच नाही, डायरेक्ट किल्लेदारच ताब्यात घ्यायचा, म्हणजे किल्लीच हातात मिळाली. आणि मराठ्यांची आयडिया कशी माहिती का? ते 4थ्या मुद्दे सांगता येईल तुम्हाला. मराठी जगातली भिलंदर जात, एकदम हुशार जात बरं का. जेव्हा मी मराठी शब्द वापरतो त्यावेळी त्यात सगळे 12 बोलतात, 18 पकड जाती सगळे येतात. त्यात ब्राह्मण सुद्धा येतात, लक्षात घ्या. कारण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जात पात धर्म असा अजिबात फरक नव्हता. हे आत्ता आपण केलेले आरक्षण मोर्चा त्याच्या वेळी झाले फक्त लॉच्या. सगळ्या जातींचे मोर्चे निघाले. अरे सरकारकडे नोकऱ्याच नाही, तुम्हाला कुठून देतील रे बाबांनो. पण आम्हाला कसं आहे, त्यात राजकारण करायचं, नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे. आडात नाही तर पोऱ्यात करून येईल. मराठ्यांचं स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन कसं आहे, रोडमॅप तयार करायचा, नॉन स्टॉप बरं का. गेलं ना की थांबायचं नाही, मुक्काम बिक्काम करणे नाही. जायचं, डायरेक्ट शिडे लावायच्या, वर चढायचं. किल्लेदारच ताब्यात का घ्यायचं माहिती का? तुम्ही 1000-500 लोक मारामारी करणार, तुमचे 200-400 लोक मारणार, त्याच्यानंतर किल्ला मिळणार. असली झंझट नाही म्हणताय. किल्ला आणि किल्ली एवढाच विषय शिवाजी महाराजांचा असायचा. जायचं, किल्लेदार पकडायचा, किल्ली घ्यायची, विषय संपला. बरोबर. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन आहे, एका रात्रीत किल्ला घेणे. मराठ्यांचा विश्वविक्रम बरं का. जर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तयार केला असतं ना, तर प्रत्येक किल्ला घेतानीचा मराठ्यांचा रेकॉर्ड मिळाला असता तुम्हाला. जो किल्ला शिवाजी महाराजांना 5000 सैन्य घेऊन जिंकता आला नाही, कुठला? पन्हाळा किल्ला. तो किल्ला जिंकण्यासाठी नंतर शिवाजी महाराजांनी आग्रह केला की मला पन्हाळा परत स्वराज्यात पाहिजे. सरदारांची बैठक बोलवली आणि म्हणले कोण घेतोय किल्ला? महाराजांच्या तालमीत तयार झालेला हिरोजी फर्जंद नावाचा योद्धा होता. तो म्हटला महाराज मी घेतो किल्ला. महाराज म्हणले किती सैन्य देऊ? मोगल द्यायची किती द्यायची? 35,000 40,000. हा म्हणला मला फक्त 60 द्या. महाराज म्हणजे डोकं फिरलं का तुझं? मला स्वतः खासा 5000 सैन्य घेऊन पन्हाळा जिंकला नाही, तू 60 मागतोयस? म्हणले हो ना महाराज, आपलं वय वाढलं, आपल्या स्वराज्याचा अनुभव वाढला, आपल्या ट्रिक्स वाढल्या, त्याच्यामुळे मला कॉन्फिडन्स आलाय की जे मिस्टेक तुमच्याकडून झाली ती मी करणार नाही, म्हणून मला 60च माणसं द्या. आणि ह्यांनी 60च माणसं घेऊन गेला आणि 60 माणसांनी पन्हाळा जिंकलाय. याला म्हणतात स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. एका रात्री. मराठी दिवसाला रायच करायचं नाही, दिवसा आराम करायचा मस्तपैकी. शत्रूला काय करायचे क्रोधे, आपण रात्रीचा मस्तपैकी जागरण आणि गोंधळ हा कार्यक्रम आपला आहे, मराठ्यांचा आहे. शत्रूसाठी जागरण आणि आपला गोंधळ. म्हणून आपल्याकडे लग्न झाल्यावरती जागरण आणि गोंधळ दोन्ही एकच वेळ ठेवतात. सासूसाठी जागरण, सुनेसाठी गोंधळ. घे बस. बाकीचे बोलवायची गरज नाही, घरातच एक आहे. 3 मुद्दे क्लिअर झाले. स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन. नंबर 4, कुठलाही धंदा तुम्ही निवडत असताल तर त्या धंद्यामध्ये तुम्हाला तुमची स्वतःची युनिकनेस पाहिजे, तुमची स्वतःची काहीतरी वेगळी ब्रँडिंग पाहिजे, तुमचं जगापेक्षा वेगळे पण काहीतरी पाहिजे. लोकांनी तुमचा वडापाव खायला यावा पण तुमच्याकडे काहीतरी वेगळं पाहिजे. लोकांनी तुमचं सरबत प्यायला यावं, तुमच्याकडे काहीतरी वेगळं पाहिजे. लोकांनी तुमच्या दुकानातून ती वस्तू घ्यावी, तुमचं काहीतरी युनिकनेस जर असेल तर ते तुमच्यामध्ये शक्य आहे. स्वराज्य का उभं राहिलं? त्याच्यामध्ये एक युनिकनेस होती. काय युनिकनेस होती? मराठ्यांनी कधीही तोफखाना वापरला नाही. का नाही वापरायचा तोफखाना माहितीये का? तुमचे पहिले 3 मुद्दे कट होतात त्याच्यात. तुमचं मार्जिन पण निघून जातं, तुमचं स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन पण निघून जातं आणि तुमचा स्कोप पण निघून जातो. का? जर तुमच्याकडे युनिकनेस नसेल तर. जर तुम्ही तोफखाना वापरला
तुम्हाला प्रवासाला मर्यादा येतात, तुमचं प्रॉफिट मार्जिन कमी होतं आणि तुमचा स्कोप पण. जर तुमचं प्रॉफिटच संपलं तर तुमचा स्कोप संपला ना सगळा. म्हणून मराठ्यांनी कधीही तोफा वापरल्या नाही. का तर तोफा न्यायच्या म्हणल्यावर हत्ती आली, हत्ती वापरायचे म्हणल्यावर परत चारा आला. बरं, हत्तीचा दुसरा पर्यायी उपयोग करता येत नाही. मराठ्यांकडे कसं असायचं, एका वस्तूचे अल्टरनेट उपयोग करणे ही कला मराठ्यांकडे. घोडा असेल ना तर घोडा फक्त प्रवासासाठी नाही, त्याला कार्गो म्हणून पण वापरायचा. मोगलांकडे तसं नव्हतं, त्यांच्याकडे उंट वापरायचे किंवा हत्ती वापरायचे, बैलगाड्या वापरायचे. मराठी घोड्यावालाच पॅसेंजर पण तेच आणि कार्गो पण तेच. प्रत्येक 2 घोडेस्वारामागे तिसरा घोडा स्पेअरला असायचा. कारण मराठ्यांना याची खात्री असायची, आपण जिधर भी जाएंगे चला पैसेच लेके आएंगे. त्याच्यामुळे मोकळी गाडी एमटी कायम फिरवायची मराठीसोबत. एक मोकळी गाडी कायम मराठीसोबत फिरवायची, कारण जाईल तिकडे पैसेच कमवणार आहे म्हणून छापा. असं मोकळं जायचंच नाही. आपण काय करतो माहिती का, जाईल तिकडे मोकळेच जातोय, मोकळे जातोय नाही मोकळेच होतोय. जाईल तिकडे खर्चच करून येतो बिचारा, पैसे कमायचं कुठे काय केले जावं. आणि असा प्रोग्राम पैशासाठी लावला ना तर येतच नाहीत मराठी माणसं येतच नाहीत. फुकट तेवढं पौष्टिक, विकत म्हटलं की नको, हे भयानक माणसं. म्हणून मराठी माणूस गरीब होता, गरीब आहे, गरीब राहील. कारण मानसिकता जोपर्यंत गरिबीची बदलत नाही तोपर्यंत श्रीमंतीची स्वप्न बघू नका. काय सांगायचं मला, हत्ती ते तोफा कधी वापरले नाही. का, स्पीड कमी होते आणि शत्रूला मात करण्यासाठी पहिले स्पीड तुमच्याकडे पाहिजे, तोफा वापरायचा नाही. बरं, सगळं तुमच्याकडे तोफा असेल. मोगल काय करायचं माहिती का, असा किल्ला हेरायचा, हा किल्ला आपल्या ताब्यात घ्यायचा आहे, किल्ल्याच्या भोवती लाखभर लष्कर करायचं, तोफा लावायच्या, तोफा लावल्यानंतर त्या तोफा डागायच्या, तट पडायचा, बुरुज पडायचा, तट ढासळायचा. 5-6 महिने जायचे, तो अर्धा किल्ला पडायचा. मग हे वर चढायचे, मारामारी करायचे, जिंकायचे. समजा किल्ला जिंकला, तटबंदी कोणाच्या बापाने परत बांधायची. जिंकून उपयोग काय, तुम्हाला ती तटबंदी परत बांधावं लागेल, तो खर्च परत तुम्हाला करावा लागेल. मराठ्यातले हुशार, तटबंदी पाडणारच नाही, बुरुज ढासळणारच नाही, किल्ला आहे तसाच ताब्यात घेणार. कारण मेंटेनन्स कॉस्ट 0 असली पाहिजे, ऑपरेशन कॉस्ट 0 असली पाहिजे. तुम्ही एखादा धंदा टेक ओव्हर केला, त्याच्या असेट्स घेतल्या, लायबिलिटी घेतल्या, असेट 100 कोटीच्या आणि लायबिलिटी 150 कोटीच्या, धंदा घेऊन काय उपयोग आहे. मराठ्याच्या वेळी किल्ला ताब्यात घ्यायचे तो 100% असेट म्हणून घ्यायचे. कुठलाही बुरुजाचा एक दगड खाली पाडायचा नाही, एकही तटबंदीचा चिरा ढासळायचा नाही, जायचं ॲज इट इज ताब्यात घ्यायचा. मोगलांना का ही अक्कल आली नाही 150 वर्षात मला कळत नाही. ते बिचारे मोठमोठे तोफा घेऊन जायचे, बुरुज ढासळायचे, अर्धा किल्ला पाडायचे, मग तो जिंकायचे. म्हणजे 6 महिने किल्ला जिंकायला आणि परत जिंकला जर किल्ला चुकून तर तो दुरुस्त करायला 6 महिने जायचे. मराठ्यांकडे असलं काही नव्हतं. काय युनिकनेस, काय तोफा वापरायच्या नाही, डायरेक्ट जायचं, किल्ल्याच्या वर चढायचं, किल्ला ताब्यात घ्यायचा आणि आपलं पुढचं भविष्य ठरवायचं. म्हणजे इथे युनिकनेस आहे मराठ्यांची. तोफा का वापरायचे नाही, स्पीडला पण मार्जिन, म्हणजे स्पीड तुमचं कमी होतंय, तुमचा लॉस होतोय, हे असलं काय असलं नाही पाहिजे. म्हणून मराठ्यांनी काही तोफा वापरत नाही. तुमच्या लक्षात आलं नाही आता की मराठी का तोफा वापरत नव्हते, तर ह्याला हे कारण होतं की स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शन, प्रॉफिट, स्कोप ह्या सगळ्याला तडाखा बसतोय. अशी चुकीची वस्तू करायची नाही. धंद्यात जिथे आपण 4 पावलं मागे येऊ शकतो अशा भानगडी करायच्या नाही. बरोबर. आता पुढचा काळ बदलला, म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो ना स्कोप, स्कॅलेबिलिटी. शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजीराजे पकडले गेले. संभाजीराजांच्या नंतर औरंगजेब मेला 1707 फेब्रुवारी 1707. मराठ्यांना मोगलच रान मिळालं. आता मराठ्यांनी काय करायचं, मराठ्यांनी परत दिल्लीपर्यंत गेले, सगळा बंगाल बिहार सगळा ताब्यात घेतला, हे केलं. मधला काळ अत्यंत खडतर होता, म्हणजे स्ट्रगलिंग, म्हणजे काटछाट म्हणतो ना आपण, गळे कापूस स्पर्धा, कट छोट कॉम्पिटिशन होती महाराष्ट्रामध्ये. त्यावेळी मराठ्यांनी काय केलं, युनिकनेस, युद्धच बंद केलं, लढायचंच नाही. बोल तिकडे लढायचंच नाही, इकडे काहीतरी खोड काढायची. औरंगजेबाने तिकडून सैन्य आणलं होतं. मराठ्यांनी शेतीच बंद केली महाराष्ट्रात. औरंगजेब राशन तिकडून आणायचा, बंगाल बिहार माळवा गुजरात खानदेश तिकडून आणायचा, पार दिल्लीपासून आणायचा. मराठी आयतं नाशिकमध्ये आलं की ते ताब्यात घ्यायचे की तू लाते रहे हम खाते रहेंगे, तू लाते रहे हम खाते रहेंगे. तुम्हाला काय वाटतं, औरंगजेब मूर्ख होता? 27 वर्ष इथे लढत राहिला. अहो, मराठ्यांचं असं म्हणणं होतं की औरंगजेब हुजूर साहेब, तुम्ही महाराष्ट्रातच आपले अस्तित्व ठेवावे, कारण आम्हाला विनाश आहे, जेवायला मिळते, राहायला मिळते, खायला मिळते. कारण सगळे मेहनत कोण करते, शेती कोणी करायची, तुम्ही करायची. ते धान्य कोणी आणायचं, ट्रान्सपोर्टनी तुम्ही आणायचं, आणि आयतं कोणाला द्यायचं.
आम्हाला द्यायचं. हाच कार्यक्रम. जगातली पहिली रेशनिंग व्यवस्था औरंगजेबाने सुरू केली आणि त्याचे लाभार्थी आधार कार्ड नुसार फक्त मराठी. परिस्थितीनुसार स्ट्रॅटेजी बदलली की औरंगजेब तू शेती करत राहा आणि हे करत राहा. अहो याच्यामुळे औरंगजेबाची मोगलशाही बुडली. नफ्याचं मार्जिन सगळं त्याचं निघून गेलं. नुसत्या मारामारीत 27 वर्ष गेल्या बिचारायला काय भेटलं नाही. शेवटी मराठ्यांनी आणखी एक आयडिया केली. हे औरंगजेबाचं सैन्य यायचं, खाली किल्ल्याला वेढा घालायचं, 6 महिने वेढा पडायचा. मराठीवरून फक्त मजा बघायची की तुम्ही बघा काय करायचं तुम्हाला ते. मराठी आपल्या मस्तपैकी गप्पा मारत बसायचे. 6 महिने झाले की किल्ला काही पडत नाही. शेवटी किल्ल्यावर अन्न संपलं, धान्य संपलं, मीठ संपलं, पैसे संपले. मराठ्यांचा किल्लेदार गुपचूप त्या ज्याने वेढा घातलाय ना त्या शहाण्याला ह्याचं पत्र यायचं, वैसे भी किला मिलने वाला नहीं है, लेकिन मेरी इच्छा है मैं आपको किला दे सकता हूं, इससे आपको बरकत मिलेगी, बादशाहकडून शिफारस मिळेल, किल्ला पाहिजे का हो. तो म्हणायचा अरे 6 महिने मिळाला नाही, तू जर मला 6 दिवसात देणार असेल तर व्हाय नॉट. किती पैसे द्यायचे मला सांग. त्याच्याकडून 50,000 रोख मोजून घ्यायचे मराठी. कोणाकडून? ज्यांनी वेढा घातलाय त्याच्याकडून 50,000 मोजून घ्यायचे आणि मराठी सांगायचे तुम्ही ह्या दरवाजाने वर या, आम्ही ह्या दरवाजाने खाली जातो. आणि हे खोळ काय करायचं, बादशाला पत्र पाठवायचं, बडी जंग हो गई, 500 मराठे मार गिराए, उसके बाद फतेह हासिल हो गई हुजूर. ते तिकडून 5 लाख बक्षीस पाठवायचं. कोण? हे औरंगजेब. लढाई कसली काय सगळं नकलीच कार्यक्रम. ते 5 लाख बक्षीस मागवायचं. मराठी त्यातले 50% परत मागायचे टेंडरवर. अहो टेंडरचा घोटाळा द्यावं कसं नाही. मराठीने हुशार होते. पहिले तर 50,000 घेतले त्याच्याकडून किल्ला मोकळा करायचे. त्याला 5 लाख बक्षीस आलं. त्यातले 50% घरपोच मिळाले पाहिजे. जसं पुढारी बघा कुठे दिसतात का पैसे खाताना नाही, पण प्रॉपर्टी कुठून येते? स्ट्रेट 50% मार्जिन आहे की नाही. त्याला बक्षीस मिळायचं. त्यातले हे 50% घ्यायचे. 2-4 महिने मराठी आपल्या गावच्या जत्रा, लग्न बिग्न, बार्शी जयंत्या करायचे. परत त्यांचा मूड सटकायचा. 2 महिन्यात काय व्हायचं इकडे? मोगलांचं सैन्य किल्ल्यावर सगळं अन्न, धान्य, रसद, डागडुजी, कलर, पेंटिंग, वायरिंग, फिटिंग सगळं करून ठेवायचे. आणि मराठ्यांना हुल आली की इट इज मॅटर ऑफ 3 hours. रात्रीचे वर यायचे. परत किल्लेदार पकडायचा, हे किल्ली दे आणि किल्ला दे, आणि तो किल्ला ताब्यात घ्यायचा भरलेल्या रसदे सकट. म्हणून मराठ्यांची भरभराट झाली आणि स्वराज्य असं कावेरीच्या उगमापासून ते सिंधूच्या पल्याडपर्यंत गेलं. मराठी माणसा तू सुद्धा असाच काही कर, कसंही कर, पण धंदा कर, पैसे कमव, एवढंच मला सांगायचं. हे शिवचरित्र आपल्याला अपेक्षित बरं का. म्हणून तुम्ही 4 गोष्टी समजून घ्या. परत एकदा रिपीट करतो मी तुम्हाला. कुठलाही धंदा करताना तुम्ही काय बघायला पाहिजे? त्यात मार्जिन बघायला पाहिजे. नंबर 2 स्कॅलेबिलिटी, त्यातला स्कोप बघायला पाहिजे. नंबर 3 स्पीड ऑफ ट्रान्झॅक्शनच्यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि नंबर 4 तुमच्यात वेगळं असं काहीतरी असलं पाहिजे. आणि म्हणून मराठी कधी हरले नाही, हरण्याचा संबंध येत नाही. पण आता शिवाजी महाराजांचा इतिहास योग्य समजून घेतला तर आम्हाला पुन्हा भारत महासत्ता करता येईल. आम्ही त्या दिशेने जायला पाहिजे. मला वाटतं वेळ झाला असेल ना. पुढे वेळ झाला का? संपला ना आपला. कारण मी बोलायला लागले की म्हणजे जास्त वेळ जातो. माईंना पण बोलायला द्यायचं आपल्याला. त्याच्यामुळे एवढं आपण समजून घ्या. मगाशी डॉक्टर राजेश कणकवलीकर यांनी जसं सांगितलं, बाहेर तिथे पुस्तकाचा स्टॉल ठेवला आहे. शिवाजी महाराजच्या सगळ्या अँगलची पुस्तक आहेत. शिवाजी मॅनेजमेंट गुरु, उद्योजक शिवाजी महाराज, अर्थशास्त्र, इंजिनिअरिंग, MBA, दुनियाभरचे विषय जे हार्वर्ड, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज पण शिकवत नसेल ते आपण पुस्तकात मांडलेत. आणि आलात आहात तर खिशात हात घाला, डोक्यात जरा उतरू देत. बाहेर जाताना 5-5, 10 पुस्तकं न्या, वाचा. यांची 1 करोडची लायब्ररी आहे. तुमची 1000 रुपये तरी असू दे. हा, त्यांच्याकडे मर्चडीज आहे, तुमच्याकडे तरी आल्टो तरी असू दे. नाही, आपल्याला ट्रेनच परवडली. कसं स्वस्त आणि मस्त. आपल्याला 20 रुपयात CST रिटर्न बस राहतात. फर्स्ट क्लासचं पण तिकीट काढणार नाही, 70 रुपये. नाही, परवडत नाही ना आपल्याला. मराठी माणसाला काहीच परवडत नाही. काय माहित काय परवडत नाही. हा, त्याला आयुष्यच परवडत झालं याचं. त्याला विचारलं तू का जगतोय, तो म्हणतो मरण येत नाही म्हणून जगतो. दुसरं काय तो. त्यामुळे मराठी माणसांना आपण बदलूया. शिवाजी महाराजांच्या चरित्रातून काही शिकूया. ऑनलाईन माझे व्हिडिओ वगैरे बरेच असतात. यूट्यूबला तुम्ही बघा, छानपैकी सबस्क्राईब करा, जाताना पुस्तकं घ्या. आणि सारखे मी नवीन व्हिडिओ यूट्यूबला टाकणार बरं का, शिवाजी महाराजांचे वेगवेगळ्या अँगलचे. त्याच्यातून समजून घ्या. आणि तुम्ही जे बघताय ना शिवाजी महाराज, त्यांनी राज्याभिषेक केला परवा 6 जूनला. म्हणजे 343 वर्ष झाली त्याला. 1,42,00,000 होऊन खर्च केलाय राज्याभिषेकावरती. एवढं ग्रँड फंक्शन जगात कुणीच केलेलं नसेल. कारण तेवढी धमक लागते पैसे कमवायची सुद्धा. श्रीमंत राजा आहे. 1,42,00,000 होऊन. एका होनची किंमत माहिती आहे का?
2,40,000 रुपये. 2,40,000 गुणिले 1,42,00,000 म्हणजे 1.5 कोटी गुणिले 2,40,000. एवढा पैसा जर आपला राजा राज्याभिषेकावर खर्च करतो तर पैसे कसे कमवले असतील? हे सगळे कमवल्याचे 4 मुद्दे सांगले तुम्हाला. समजून घ्या, लिहून घ्या, कृती करा आणि तुम्ही सुद्धा एवढे पैसे आयुष्यामध्ये मस्तपैकी छापा. जाता तिकडं थापा बंद करा, आता तिकडे आत्ता छापा. प्रिंटिंग प्रेस कुठे आहे बघा, पैसे छापायची म्हणजे मोहिमा करा, छापा करा, लढाई करू नका. मराठी म्हणून ते मारामाऱ्याच करायला लागलेले, तसं करू नका. मारामाऱ्या बंद करा, धंदे सुरू करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.